बालाराम रणधवी यांच्या माध्यमातून 1000 रुपयाचं कॅश प्राइज आहे. अनिकेत दलवी विथ मयूर दलवी ही जोडी मैदानाच्या आतमध्ये. मॅच ऑन खेळायला सुरुवात. षटकातील पहिला बॉल. पहिलाच बॉल जोरदार अपील. पंच मात्र सहमत नाहीयेत. पहिल्याच बॉलवर मोठा फटका ठोकण्याचा प्रयत्न हे आपण एक्शन रिप्ले मध्ये पाहू शकता. उमेश दलवी यांच्या माध्यमातून 3000 रुपयाचं कॅश प्राइज आहे. आधी जर आपण विकेट हॅट्रिक कंप्लीट करताय तर माजी सरपंच दिलीप कोणकर साहेब देखील या ठिकाणी उपस्थित झाले आहेत. विनंती आहे की आपण व्यासपीठावर येऊन स्थान व्हा. या स्पर्धेमध्ये आपलं हार्दिक हार्दिक स्वागत आहे. सिंगल मिळेल त्या ठिकाणी. एका दावेच्या मदतीने अकाउंट ओपन झालंय अनिकेत दलवीचं. अगदी वाकडे पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅकवर. षटकातील पुढचा बॉल. या वेळेस इनफिल्डच्या वरून बॉल ला उडवलाय. चेसिंग मोठी आहे त्या ठिकाणी क्षेत्ररक्षकासाठी. बॉल थांबत नाहीये. निघून जातोय सीमा पार. 4 धावा. चौकार. का चौकार आला त्या ठिकाणी मयूर दलवीच्या बाट मधून. अगदी क्लासिकल फटका पाहायला मिळाला. पॉवर प्लेचं षटक चालू आहे. या वेळेस बॉल हव्यामध्ये क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी. झेलच्या स्वरूपात मोठी विकेट. मयूरला मैदान सोडावं लागेल. फलंदाज बाद. अक्षय थेटे आलाय. पहिल्या बॉलवर सिंगल. सहा धावा धावफलकावर झाल्या आहेत. पहिल्या षटकाचा खेळ आपण पाहतोय. आधी चांगली गोलंदाजी करत असताना फक्त ना फक्त 6 धावा खर्च केल्यात. शेवटचा बॉल बाकी आहे. या बॉलेस देखील संपर्क हवत असं नाहीये. चांगलं क्षेत्ररक्षण पुन्हा एकदा पाहायला मिळालंय. बॉल स्टॉप केला गेलाय आणि अशा प्रकारे षटक क्रमांक पहिलं कंप्लीट झालंय आणि पहिल्या षटकाची समाप्ती. एक गडी बाद. धावा धावफलकावर आहेत 7.
तर षटक क्रमांक पहिलं कंप्लीट झालंय. एक गडी बाद 7 धावा धावफलकावर आहेत आणि त्या दरम्यान जय हनुमान चौदरपाडा टीमला शुभेच्छा आल्या आहेत. ऋषी पवार आणि पंकज सुतार यांच्या माध्यमातून धन्यवाद. दोघांचंही या स्पर्धेमध्ये हार्दिक हार्दिक स्वागत आहे. ऋषी पवार आणि पंकज सुतार. बॉलिंग ट्रॅकवर पंकज येतोय. पंकज वागणे पाहूया कशा प्रकारे गोलंदाजी करेल. पहिलं षटक तर अप्रतिम फेकलाय. अधीन आहे. वेल वाचवा मित्र. यानंतर अजून एक महत्वाची मॅच बाकी आहे. थोडं स्पीडली खेळा. षटकातील पहिला बॉल. पंकज बॉलिंग ट्रॅकवर. या वेळेस बॅटची मोठी गडा. नशिबाची साथ मिळेल त्या ठिकाणी. बॉल थांबत नाहीये. निघून जातोय. डबल 1. 11 धावा धावफलकावर आहेत. पंकजच्या माध्यमातून षटक क्रमांक दुसरा आपण पाहतोय. षटकातील पुढचा बॉल ऑन साइडला प्रहार झालाय. बॉल आउट ऑफ द पार्क. 6 धावांसाठी षटकार. अनिकेत दलबेच्या बॅट मधून हा षटकार आलाय. मिडल ऑफ द बॅट झाला. मोहर उमटली होती त्या ठिकाणी. 6 धावा मिळत आहेत. षटकाराच्या मदतीने धावफलक पुढे सरकलंय. 17 धावा धावफलकावर झाल्या आहेत. यस, प्रत्येक डाकीची साथ मिळाली आहे आज आम्हाला. प्रत्येक बॉलचा अप टू डेट डेटा माझ्यापर्यंत पोहोचवला जातोय. चांगली स्कोरिंग. षटकातील पुढचा बॉल. या बॉलेस देखील ताकदीचा पुरेपूर वापर. चेंडू करतोय या वाई सफर. मिळतील 6 धावा. षटकार. हे आपण ऍक्शन रिप्ले मध्ये पाहू शकता. काही कमालीचा टेलिकास्ट तुमच्यापर्यंत पोहोचवला जात आहे. डबल अँगल मध्ये नक्कीच या ठिकाणी दाखवलं जात आहे. सुरेख कामगिरी या ठिकाणी. टेनिस बॉल क्रिकेट मध्ये ग्रामीण टेनिस क्रिकेट लाईव्ह आपण पाहतोय. बॅक टू बॅक 3 षटकार ठोकले तर
यस, बॅट आहे पारितोषिक. ज्ञानेश्वर घरत यांच्या माध्यमातून अंकित दलवी आपणास नवीन बॅट दिली जाईल. षटकातील पुढचा बॉल. या स्लोवरचा वापर, वेग परिवर्तन, बॉलला पुढे ठेवला होता. फक्त आणि फक्त सिंगल मिळेल त्या ठिकाणी. तर 2 षटकांचा खेळ कंप्लीट झाला आणि 2 षटकांची समाप्ती. 1 गडी बाद, 24 धावा धावफलकावर आहेत. अंकित दलवीच्या बॅट मधून 19 धावा आतापर्यंत पाहायला मिळाल्यात. तर आता मात्र शेवटचा षटक बॉलिंग ट्रॅकवर अतुल येतोय. पाहूया अतुल कशा प्रकारे षटक हाताळेल. जय हनुमान चौधरपाडा टीम चला थोडं स्पीडली खेळा. यस, अंकित कोणकर यांच्या माध्यमातून 2000 रुपयाचं कॅश प्राइज आहे. अक्षय थेटे आपण जर बॅक टू बॅक 3 षटकार ठोकतायत तर शेवटचं षटक आहे. अक्षय या नॉन स्ट्रायकर आहे. तर गोलंदाजी ट्रॅकवर अतुलला आपण पाहतोय. अनिकेत दलवी आपण या ओव्हर मध्ये 1 षटकार ठोकताय ना, तरी देखील तुम्हाला पारितोषिक बॅट आहे. ज्ञानेश्वर घरत यांच्या माध्यमातून हे पारितोषिक लावलं गेलंय. चला मॅचला सुरुवात करा अतुल. शेवटचं षटक आहे. किती धावांचं लक्ष असेल जय हनुमान चौधरपाडा टीम समोर, या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला या ओव्हर नंतर मिळेल. 24 धावा धावफलकावर, 1 गडी बाद. चांगल्या धावा आतापर्यंत बनल्यात. षटकातील पहिला बॉल. या पहिल्याचा बॉल ऑफ स्टिक सोडून हाताला. चांगला बॉल त्या ठिकाणी. बॉल मात्र बीट केलं जातंय. निर्धाव. या मॅच साठी दोन्ही टीमचे पाठीराखे नक्कीच या ठिकाणी उपस्थित आहेत. कारण चेंडू निर्धाव केल्यानंतर जोरदार आवाज आला होता त्या ठिकाणावर. पाठीराखे आहेत. या वेळेस बॉल हव्यामध्ये, फटका फसला. क्षेत्ररक्षक झेल खाली आणि झेलच्या स्वरूपात मोठी विकेट. अनिकेत दलवी बॅक टू द डगआउट. आपण टेलिव्हिजन स्क्रीनवर रील स्टार साहिल भंडारीला पाहू शकता. तुषार भंडारी देखील सोबत आहेत. स्मित हास्य त्यांच्या चेहऱ्यावरती. यस, वळूया आपण मॅचच्या दिशेने. षटकातील पुढचा बॉल. अतुल पुन्हा एकदा.
फुलटॉस आहे, ऑन साइडला बीट गावलाय, फुल टोल वसूल, बॉल सीमा पार, षटकार. संकेत दलवी समोर आहे आणि त्याला जर तुम्ही या प्रकारचा चेंडू हात आलाल तर मात्र परिणाम समोरच आहेत. आलाय त्याच्या बाट मधून हा षटकार, 6 ने धावफलक पुढे सरकलाय. 3 नॉट, 30 धावा धावफलकावर. या वेळेस हा बॉल सोडून दिलाय कारण दिशा चुकीची आहे. पंच आमच्याकडे वळतायत. वाईट बॉलचा इशारा आलाय. अव्वांतर धाव. स्लोवरचा वापर, परंतु दिशेवर नियंत्रण नव्हतं. बॉल वाईट आहे. 31 धावा धावफलकावर. अतुल पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅकवर. षटकातील पुढचा बॉल. या वेळेस देखील विकेट साठी प्रयत्न जरूर झाला परंतु संपर्क नाहीये. शरीराचा वेध घेणारा हा चेंडू लेग बायच्या स्वरूपात ही धाव आली आहे. तर आता मात्र 2 बॉलचा खेळ बाकी आहे. अक्षय थेटेकडे स्ट्राईक तेवढी राहिलेली नाहीये. फक्त ना फक्त एकच बॉल खेळलाय ज्यावर सिंगल आली होती. परंतु आता मात्र काही करण्यासाठी 2 बॉलचा खेळ अजूनही बाकी आहे आणि उर्वरित 2 बॉल मध्ये कुठपर्यंत मजल मारतील नांदकरकर हे देखील आपल्याला पाहावं लागेल. होम ग्राउंड घरेलू मैदान प्रदर्शन आतापर्यंत चांगलं राहिलंय त्यांचा. षटकातील पुढचा बॉल. अतुल पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅकवर. समोरच्या दिशेने बॉलला उडवलाय. के कडक फटका, बॉल सीमा पार, षटकार. यस, हे आपण ऍक्शन रिप्ले मध्ये पाहू शकता. काय कमालीचा स्ट्रोक आहे. अक्षय थेटेच्या बॅट मधून हा षटकार आलाय. अगदी आमच्या कॉम्बॉक्स समोर काही लहान मुलं बसलेली आहेत. बॉल टाकण्याआधीच त्यांनी प्रेडिक्शन केला होता की आता षटकार येईल आणि तो षटकार आला या ठिकाणी. शेवटचा बॉल. अतुल बोलतोय. त्यावेळेस बॉल फ्लिक केलाय. स्क्वेअर लेग मधून बॉल ट्रॅव्हल होतोय. डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेगला क्षेत्ररक्षक आहेत. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न. तिसऱ्या पंचांकडे हा डिसिजन सुपूत केलाय. पॉपिंग क्रीज मध्ये अक्षय थेटे सुरक्षित आहे का हे मात्र या ठिकाणी तपासलं जाईल. यस, नाहीये. फक्त ना फक्त मिळेल सिंगल. रनआउटची विकेट, फलंदाज बाद आणि अशा प्रकारे 3 षटकांचा खेळ कंप्लीट झाला आणि 3 षटकांची समाप्ती. धावा धावफलकावर झाल्या आहेत 39. 39 धावा झाल्या आहेत. 40 धावांचं लक्ष या ठिकाणी उभं केलंय आणि या 40 धावांचा पाठलाग कशा प्रकारे केला जाईल नक्कीच आपण पाहणार आहोत. मकरंद स्पोर्ट मुठवल टीम आपण सज्ज राहा. व्यासपीठावर आपल्यामध्ये सन्माननीय ज्ञानेश्वर घरत उपस्थित आहेत. आपण त्यांना सन्मानित करूया. जितेश भंडारी, विनंती आहे आपल्या शुभ हस्ते पुढील सन्मान त्या ठिकाणी करायचा आहे. ज्ञानेश्वर दादा घरत आपण व्यासपीठावर पाहू शकता ज्यांना या ठिकाणी सन्मानित केले जात आहे. चला क्षेत्ररक्षण सजून घ्या. हे आपण पाहू शकता जितेश भंडारी यांच्या माध्यमातून हा शुभ सन्मान
त्यानंतर राजेंद्र दादा भंडारी देखील आपल्यामध्ये उपस्थित आहेत. आपण त्यांना देखील सन्मानित करूया. मी हरेश भंडारी आपणास विनंती करतोय की आपल्या शुभ हस्ते पुढील शुभ सन्मान त्या ठिकाणी करायचा आहे. राजेंद्र भंडारी साहेबांना या ठिकाणी सन्मानित केलं जात आहे. द फादर ऑफ हेमंत भंडारी. वळूया आपण मॅचच्या दिशेने, ज्या ठिकाणी 40 धावांचं लक्ष उभं केलंय. 18 बॉलची ही गेम. पहिल्या अभावी एक षटक कमी केलं गेला. चला आता मात्र थोडं स्पीडली गेला, कारण यानंतर अजून एक मॅच आपल्याला कव्हर करायची आहे. मकरंद स्पोर्ट मुठवल टीम सोबत कोणता संघ खेळेल या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला या मॅचच्या माध्यमातून मिळेल. 40 धावा काढल्या तर मात्र चौदरपाडा संघ, आणि नाही काढल्या तर मात्र नांदकर संघ. दोन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. पंकज वित आधी तर अक्षय थेटे बॉलिंग ट्रॅकवर. पहिल्या मॅच मध्ये काय कमालीची गोलंदाजी अक्षयने केली होती. कोणत्या प्रकारची धाव खर्च न करता मात्र 3 विकेट्स घेतल्या होत्या. ती सुरुवात पुन्हा एकदा करून दाखवेल का? विकेट मेडन षटक ते आपल्याला पाहायला मिळालं होतं अक्षय थेटेच्या माध्यमातून. टेनिस बॉल क्रिकेट मध्ये हे देखील एक मोठं नाव अक्षय थेटे. मॅचला सुरुवात करा. 40 धावा बनवायच्या आहेत. एक टफ फाईट जरूर प्रेक्षकांना आवश्यक आहे. चांगली फाईट पाहायला मिळेल का पाहूया. मॅच ऑन खेळायला सुरुवात. षटक क्रमांक पहिला आणि षटकातील पहिला बॉल अक्षय थेटे बॉलिंग ट्रॅकवर. पहिलाच बॉल वेगवान होता. संपर्क आवत असं नाहीये. एक धाव कंप्लीट. फक्त ना फक्त मिळेल सिंगल. चांगलं क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी पाहायला मिळालं. पहिल्या बॉलवर सिंगल आली आहे. एका धावेच्या मदतीने पंकजने स्वतःच त्याचबरोबर टीम जय हनुमान चौदरपाडाचं अकाउंट ओपन केलंय. षटकातील पुढचा बॉल. या बॉलर्स देखील आडव्या बॅटने हा फटका खेळून काढलाय. क्षेत्ररक्षक आहेत त्या ठिकाणी. पुन्हा एकदा सिंगल. अक्षय थेटे पुन्हा एकदा. षटकातील पुढचा बॉल. या बॉलेस फटका चांगला आहे. क्लास पंकजच्या बॅट मधून सीमा पार हा चेंडू. येथील 4 धावा चौकार. चारच्या मदतीने धावफलक 6 वर पोहोचलाय. अक्षय पुन्हा एकदा. षटकातील पुढचा बॉल. या बॉलेस
टॉपच लागला होता. गली रिझन मध्ये बॉल स्टॉप केला गेलाय. मिळेल फक्त ना फक्त सिंगल. षटकातील पुढचा बॉल. 3 सिंगल आणि 1 चौकार आतापर्यंत या ओव्हर मध्ये पाहायला मिळालाय. या बॉलेस ऑन साइडला प्रहार झालाय. क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी. वेल स्टॉप. काही कमालीचं क्षेत्ररक्षण आपण पाहतोय. आपल्या टीम साठी 2 धावा जरूर वाचवल्यात त्या क्षेत्ररक्षकाने. शुभम त्या ठिकाणी होता. वेल स्टॉप. 9 धावा धावफलकावर. अजून एका बॉलचा खेळ बाकी आहे या षटकातील. 40 धावांचा पाठलाग जय हनुमान चौदरपाडा टीमच्या बाजूने केला जातोय. शेवटचा बॉल. पहिल्या ओव्हर मधील 1 बॉल बाकी आहे. शेवटचा बॉल. या बॉलेस देखील आडव्या बॅटने हा फटका खेळून काढलाय. डीप मध्ये क्षेत्ररक्षक आहेत. 1 धाव कंप्लीट. फक्त ना फक्त सिंगल मिळेल आणि अशा प्रकारे षटक क्रमांक पहिलं कंप्लीट झालंय. पहिल्या षटकाची समाप्ती बिनबाद धावा धावफलकावर आहेत. 10 धावा. चांगली सुरुवात अक्षय थेटेने आपल्या टीमला पुन्हा एकदा करून दिली आहे या ठिकाणी. कारण उर्वरित 12 बॉल मध्ये 30 धावांची आवश्यकता आहे. प्रति षटकाचा विचार केला तर 15.00 ची सरासरी आवश्यक आहे जय हनुमान चौदरपाडा टीमला. षटक क्रमांक 2 बॉलिंग ट्रॅकवर शुभम येतोय. शुभम जाधव. पाहूया कशा प्रकारे हे षटक फेकलं जाईल. शुभम समोर आपण आधी वागडेला पाहतोय. षटकातील पहिला बॉल. टॉप एज लागलाय. यष्टी रक्षक आहे त्या ठिकाणी. झेलच्या स्वरूपात अगदी मोठी विकेट. आधी वाकडेला मैदान सोडावं लागेल. फलंदाज बाद. नवीन फलंदाज कुणाल येतोय. पाहूया कुणाल कशा प्रकारे फलंदाजी करेल. अगदी महत्वाची विकेट शुभमने काढली त्या ठिकाणी. पहिला ब्रेक थ्रू. अकरा चेंडू आणि विजयासाठी अजूनही 30 धावा काढायच्या आहेत. षटकातील पुढचा बॉल. शुभम पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅकवर. या वेळेस वेग आणि वेगासोबत उचली देखील. बॅट आणि बॉल मध्ये संपर्क नाहीये. बॉल मात्र निर्धाव जातोय. नाही टीम साइडने रिव्ह्यू दिला जाणार नाहीये.
फक्त पंचांना जर वाटलं तरच ते देऊ शकतात. 1 फॉर द ओव्हरचा इशारा आलाय त्या ठिकाणी. शुभम पुन्हा एकदा षटकात दिला पुढचा बॉल. या वेळेचा बॉल पुन्हा एकदा वेगवान पाहायला मिळाला. बॅट आणि बॉल मध्ये संपर्क नाहीये. बॉल मात्र निर्धाव जातोय. अगदी महत्वाचं षटक फेकत असताना चांगली गोलंदाजी शुभमच्या माध्यमातून पाहायला मिळते. 3 बॉल टाकून झाल्यात आणि 3 बॉल मागे कोणत्या प्रकारची धाव खर्च न करता एक महत्वाची विकेट देखील घेतली शुभमने. या वेळेस ऑन साइडला बॉल हवेमध्ये फटका फसलाय. क्षेत्ररक्षक मात्र दूर आहेत. फक्त ना फक्त सिंगल मिळेल त्या ठिकाणी. पंकज स्ट्राईक आपल्या बाजूने ठेवतोय परंतु का ठेवली आहे हे त्याला दाखवावं लागेल. अतिशय चांगली गोलंदाजी. उर्वरित 8 बॉलचा खेळ बाकी आहे आणि येणाऱ्या 8 बॉल मध्ये 29 धावांची आवश्यकता. शुभम पुन्हा एकदा. या वेळेचा बॉल पुन्हा टाकावा लागेल. व्हाईट बॉलचा इशारा येतोय. अवांतर धाव मिळेल. हे 2 चेंडू खूप महत्वाचे आहेत टीम चौथरपडासाठी, कारण या ठिकाणावर मोठ्या फटक्यांमध्ये डील करावी लागेल. हेमंत वाकडे यांच्या माध्यमातून षटकार हॅट्रिक साठी 500 रुपयाचं कॅश प्राइज आहे. यास एक तर ठोकलाय अगदी लांबच लांब आणि उंचच उंच. बॉल मात्र निघून जातोय. 6 धावांसाठी षटकार. पंकजला आता मात्र माहिती आहे मोठ्या फटक्यांमध्ये डील करावी लागेल, कारण उर्वरित 7 बॉलचा खेळ बाकी आहे आणि येणाऱ्या 7 बॉल मध्ये 22 धावांची आवश्यकता आहे. सात बॉल 22 धावांची आवश्यकता. चार चेंडू चांगले फेकले होते आणि त्यानंतर व्हाईट बॉल आणि त्यानंतर हा षटकार आलाय. शुभम षटकातील महत्वाचा चेंडू, शेवटचा बॉल. या वेळेस बॅट आणि बॉल मध्ये संपर्क नाहीये. बॉल मात्र निर्धाव जातोय आणि अशा प्रकारे षटक क्रमांक 2 चा खेळ कंप्लीट झालाय. 2 षटकांची समाप्ती, 18 धावा धावफलकावर आहेत आणि आता मात्र शेवटच्या षटकामध्ये 22 धावांची आवश्यकता. उर्वरित 6 बॉल आणि 6 बॉल मध्ये 22 धावांची आवश्यकता आहे. शेवटचा षटक राकेश गारे येतोय. मागच्या मॅच मध्ये मॅन ऑफ द मॅच स्वीकारली होती राकेशने. सहा बॉल आणि 22 धावांची आवश्यकता. अर्थातच फक्त ना फक्त मोठ्या फटक्यांमध्ये डील करावी लागेल. शेवटचं षटक आहे. षटकातील पहिला बॉल. या वेळेचा बॉल समोरच्या दिशेने, क्षेत्ररक्षक आहेत त्या ठिकाणी. एक धाव कंप्लीट, फक्त ना फक्त सिंगल.
बॉल आणि 21 धाबांची आवश्यकता. राकेश गारे पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅक वर सज्ज होतोय. समोरच्या दिशेने आपण पंकजला पाहतोय. पाहूया पंकज कशा प्रकारे खेळेल. फुल टॉस आहे, ऑन साइडला भिडकवलाय. नो बॉलचा इशारा देखील आलाय. 1+6 मोहम्मदच्या 7 धावा. मिळाल्या त्या ठिकाणी टीम जय हनुमान चौदरपाडा. आणि आता मात्र फ्री बॉल आहे आणि 5 बॉल मध्ये 14 ची आवश्यकता. षटकातील फ्री बॉल. या बले सबमिट केलंय फलंदाजाला. बॅट आणि बॉल मध्ये संपर्क नाहीये. बॉल मात्र निर्धाव जातोय. प्रत्येक बॉल नंतर मॅच मध्ये गरमी वाढतीये. 4 चेंडू आणि 14 ची आवश्यकता. काय कमालीचा चेंडू फेकलाय. अगदी ब्लॉक होलचा चेंडू. वाईट यॉर्कर पाहायला मिळाला. बॅट आणि बॉल मध्ये संपर्क नाहीये. चार 14 हे समीकरण आपण पाहतोय. पंकज आपल्या टीमला विजयश्री मिळवून देईल का? पाहूया षटकातील पुढचा बॉल. या वेळेस बाटची कडा. मोठी विकेट. पंकज बाक आउट. तीन चेंडू 14 धावांची आवश्यकता. या बलेस बॉल ला उडवलाय. क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी मात्र कॅच ड्रॉप झाली आहे. बॅकअप चांगलं पाहायला मिळालं. ओपनिंग क्रीज मध्ये सुरक्षित आहे का फलंदाज हे मात्र या ठिकाणी तपासलं जाईल. तपासलं जातं या ठिकाणी. अगदी क्लोज आहे. यस फलंदाजाला मैदान सोडावं लागेल. रनआउटची विकेट. आता मात्र उर्वरित 2 बॉलचा खेळ बाकी आहे आणि 2 बॉल मध्ये 13 धावांची आवश्यकता. हे आपण ऍक्शन रिप्ले मध्ये पाहू शकता. भरपूर क्लोज होता. नक्कीच अश्रयची कोहली यांचं या ठिकाणी शुभ आगमन झालंय. आई एकविरा कोल्ड्रिंकचे प्रोप्रायटर वेलकम. आपलं हार्दिक हार्दिक स्वागत आहे. सुस्वागतम. 2-13 हे समीकरण. ऑन साइडला प्रहार झालाय. बॉल जाईल 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 आणि गेलाय सीमा पार. षटकार.
शेवटचा बॉल आणि 7 धावांची आवश्यकता आहे. चेसिंग इज कंपल्सरी. राकेश पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅकवर. शेवटचा बॉल आहे. यावेळेस मिस टाइम झालाय. बॉल हवेमध्ये. क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी. स्वतः गोलंदाज पोहोचलाय. कॅच पकडली गेली आहे. मॅच फिनिश. सामना जिंकलाय गावदेवी नानकर टीमने. चला टॉस साठी लवकरात लवकर या. टीमचे कॅप्टन लवकरात लवकर आपण पोहोचायचं आहे. मॅच समरी आपण पाहू शकता. 19 धावा अनिकेत दलवीचा बाट मधून आल्या होत्या. त्यानंतर अक्षय थेटेने 8 धावा काढल्या होत्या. तर प्रत्युत्तर देत असताना पंकजच्या बाट मधून 18 धावा जरूर आपण पाहिल्या होत्या. परंतु 6 रन्सने ही मॅच गमवावी लागली आहे हनुमान चौधरपाटा टीमला. मॅचचा मॅन ऑफ द मॅच 19 धावा ज्याने कुठल्या अनिकेत दलवी.